लग्न झाले तर तिच्या सासरी गौराया असतात. तर तिला छान अशा सुबक आकाराच्या गौराया घ्यायच्या. तर तुला काही माहिती आहे का कुठे मिळतील त्या? हो आहे माहिती. तू येऊ शकतेस माझ्यासोबत? हो, चल जाऊया. चला. तर आता मी तुला बोलले होते ना, माझ्या एक ओळखीचं दुकान आहे. तर शुभारंभ फायबर आर्ट गारवा हॉटेलच्या समोरच आहे, उरुळी कांचन मध्ये. तर चल मी तुला दाखवते गौरायांच्या मूर्त्या. नमस्कार दादा. नमस्कार. आज आम्ही तुमच्या गौराया पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर आम्हाला थोडी माहिती सांगा ना त्याबद्दल. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारामध्ये आहेत, 10 ते 15 जो व्हरायटी आहे त्याच्यामध्ये. गौराई जर बघायचं म्हणलं तर 3 फूट आहे, 3.5 फूट आहे, म्हणजे पाठीमागे 4 फूट आहे. त्यानंतर बाळाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. साधारणतः 2 फुटापर्यंत आहे, थोडस छोट आहे, त्याच्यापेक्षा ते एक थोडस मोठं. असे एक 3 साईज मध्ये आहेत. नंतर हाफ बॉडी पण आहेत आपल्याकडे, फुल बॉडी मध्ये पण व्हरायटी आहे. तुला आवडल्या ना गौराया? हो, मला खूप आवडल्या. मेन म्हणजे त्यांच्याकडे पाहूनच असं वाटतंय की ते आपल्याशी बोलतायत आणि म्हणजे त्यांच्यामध्ये खूप आखीव रेखीवपणा आहे आणि ह्यांचे जे रेट आहेत ते पण खूप म्हणजे छान आहेत. तर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना खरंच सजेस्ट करेल की उरुळी कांचन मध्ये गारवा हॉटेलच्या समोर शुभरंभ फायबर आर्ट्स आहे, तिथे या, नक्की व्हिजिट करा आणि मूर्त्या पहा. खरंच खूप छान आहेत. आणि यंदा मी माझ्या मैत्रिणींना सांगणार आहे की जर मूर्त्या घ्यायच्या असेल तर शुभरंभ फायबर मधूनच घ्यायच्या. चुळीला सोन्याचं लावते बटन, गौरीचं माझ्या काही बाई सांगू नटन. कपाळी चंद्राची कोर ग, पायात छुम छुम पैंजण. कपाळी चंद्राची कोर ग, पायात छुम छुम पैंजण. बघून आईला बोलतो गौरी गजानन, बघून आईला बोलतो गौरी.